नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी यांनी देशभरातल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये, प्रामुख्याने सरकारी शाळा ज्या आहेत त्या ठिकाणी जाऊन त्या शाळांची स्थिती काय आहे, तिकडे मुलं कशा पद्धतीने शिकतायत किंवा त्या शाळांची अवस्था काय आहे, तिकडे शौचालय आहेत का किंवा पाण्याची व्यवस्था आहे का, त्या शाळांची इमारत कशी आहे, अशा पद्धतीची एक पाहणी जी आहे ती करण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देशभरातून उमटू लागलेल्या आहेत. आता त्यांनी राजस्थानमध्ये सुद्धा अशाच एका शाळेची पाहणी करण्यासाठी ते गेलेले असताना स्थानिक ग्रामस्थ जे आहेत त्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली, शाब्दिक बाचाबाची झाली, त्यांच्यामध्ये हाणामारीसुद्धा झाली आणि कॉकरोच जनता पार्टीच्या लोकांच्या गाड्या ज्या आहेत त्यासुद्धा फोडण्यात आल्या. आणि लोकांनी एक प्रकारे रोष व्यक्त केला की तुम्ही इथे कोणती परवानगी न घेता कसे काय आलेला आहात. अशाच पद्धतीने अभिजित दिपके हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी अशाच शाळांची पाहणी करतोय. तर महाराष्ट्रामध्ये लातूर इथे अशाच एका शाळेची पाहणी करण्याच्या निमित्ताने गेलेले असताना त्या ठिकाणी शाळा सुरू होती आणि तिथे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये बसून त्याने जे काही शाळाची स्थिती आहे, शाळेची काय अवस्था आहे या संदर्भामध्ये बोलायला सुरुवात केली किंवा तिकडच्या शिक्षकांशी बोलायला सुरुवात केली. आणि त्या संदर्भामध्ये आता एक गुन्हा दाखल झालेला आहे की कोणत्याही अशा सरकारी शाळेमध्ये कसे काय शिरू शकलात, कसं काय परवानगी न घेता प्रवेश केलात, अशा पद्धतीचा तो FIR दाखल करण्यात आलेला आहे. तर एकूण अशा पद्धतीची स्थिती आहे. उत्तर प्रदेशमध्ये किंवा राजस्थानात सुद्धा तिकडच्या सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की तिकडच्या जिल्हा परिषदांच्या शाळा किंवा सरकारी शाळा ज्या आहेत त्या ठिकाणी कोणालाही परवानगीशिवाय व्हिडिओ शूटिंग करता येणार नाही, फोटो काढता येणार नाहीत किंवा कोणालाही तिकडच्या मुख्याध्यापकांशी किंवा विद्यार्थ्यांशी बोलून स्वतःसाठी आवश्यक असं काहीतरी माहिती गोळा करता येणार नाही. आणि जर करायचं असेल तर त्याला परवानगी घ्यावी लागेल अर्थातच. तर अशा पद्धतीचे निर्णय काही राज्यांमध्ये घेण्यात आलेले आहेत. हा FIR दाखल झालेला आहे, तो सुद्धा एक ताजी घटना आहे. त्या सगळ्यातून स्पष्ट होतं की अशा प्रकारे विविध जिल्ह्यांमध्ये, विविध राज्यांमध्ये असे निर्णय घेतले जातील की कोणत्याही सरकारी शाळांमध्ये किंवा अन्य शाळा सुद्धा, आता खाजगी असतील तर त्या खाजगी शाळांचा प्रश्न आहे, त्यांनी तसा निर्णय घ्यावा. पण सरकारी शाळा ज्या आहेत त्याबद्दल सरकार निर्णय घेऊ शकतं की त्या शाळांमध्ये कोणालाही प्रवेश करता येणार नाही. आणि ते अगदी योग्य आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचंय तर त्या ठिकाणी त्याची परवानगी घ्यावीच लागते. जर ते कोणाच्या मालकीचं असेल, जर त्या ठिकाणी सरकारचा काही संबंध असेल तर त्याची परवानगी घेणं तर आवश्यकच आहे. परवानगी न घेता कुठल्याही एखाद्या वर्गामध्ये शिरणं, ती माहिती जी आहे ती गोळा करणं, अशा पद्धतीने कोणतंही काम जे आहे ते चालू शकत नाही. हे अगदी साधी सरळ गोष्ट आहे, पण असं होताना दिसत नाही. आणि त्यामुळे अशा पद्धतीचे FIR जे आहे ते दाखल होतात. आता शाळांची स्थिती जी आहे ती काही सगळीच चांगली आहे अशातला भाग अजिबात नाही. पण ही आजची सुद्धा स्थिती नाही. अनेक वर्षांपासून प्रामुख्याने ग्रामीण भागातल्या शाळा ह्या अशाच अवस्थेमध्ये असतात. एकतर त्या ठिकाणी त्या शाळांना आवश्यक ते अनुदान जे आहे ते पुरेसं नसतं, तिकडे जे काही शुल्क आकारण्यात येतं मुलांना ते सुद्धा नसेल किंवा अगदी मोफत शिक्षण असतं, शिक्षकांचे पगार सुद्धा फारसे नसतात. अशा वेळेला त्या शाळांची स्थिती जी आहे ती चांगली नसतेच. आणि जेव्हा ती करायला घेतली जाते तेव्हा सुद्धा ती हळूहळू ते शाळेंची इमारत बांधणं किंवा त्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उभारणं हे होत असतं. खरं तर ते चांगल्या शाळा असल्याच पाहिजेत, याबद्दल वाद नाही. ती शाळा चांगली असावी, भलेही तिथे विद्यार्थी कमी असतील, गरीब असतील किंवा शिक्षक जे आहेत ते संख्येने कमी असतील, पण तरी देखील त्या ठिकाणी सुविधा मात्र चांगल्या असायला पाहिजेत. निदान मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या तर असल्याच पाहिजेत. पण तसं बऱ्याच ठिकाणी असत नाही. पण आत्ताचा जो हा कॉकरोच जनता पार्टीचा प्रयत्न आहे हा मात्र त्या शाळांमध्ये घुसखोरी करणं आणि त्या ठिकाणी कुठल्याही शिक्षकांना फैलावर घेणं, त्यांच्यावर अथवा त्यांच्याशी बोलणं, त्यांना आदेश देणं किंवा विद्यार्थ्यांना काही मनाला येईल ते प्रश्न विचारणं, विद्यार्थ्यांना शिक्षकांविषयी प्रश्न विचारणं आणि एक प्रकारे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये बंध असतात, नातं असतं, ते एक प्रकारे त्याच्यातून ते नातं जे ते तुटू शकतं.
ते बंद तुटू शकतात. तर असा प्रयत्न करणं हेच त्याच्यातून दिसून येतं. खरोखरच जर शाळांमध्ये सुधारणा हवी असेल तर परवानगी घेऊन त्या शिक्षकांशी बोलून जर काय असे प्रश्न असतील तर ते सोडवायला किंवा त्याविषयी चर्चा करायला काहीच हरकत नाही. पण तसं होताना मात्र दिसत नाही आणि त्यामुळे ही सगळी समस्या निर्माण झालेली. आता यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीच्या शाळा ज्या आहेत त्याविषयी नियमित पत्रकार जे असतात म्हणजे वेगवेगळ्या चॅनलचे पत्रकार असतील किंवा प्रिंट मीडियाचे पत्रकार आहेत, हे सुद्धा जशी माहिती मिळते तसं जाऊन त्या मुख्याध्यापकांशी, तिकडचे कोणी जिल्हाधिकारी असतील किंवा जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, कोण तिकडचे लोकप्रतिनिधी असतील, यांच्याशी बोलून शाळांची स्थिती जी आहे त्यावर अनेक वेळेला बातम्या आलेल्या आहेत. म्हणजे यापूर्वी कधी बातम्याच येत नव्हत्या आणि कॉकरोच जनता पार्टी आल्यानंतरच या बातम्या यायला लागल्या असं अजिबात नाही. पण आता मीडियाची भूमिका जी आहे ती मागेच पडलेली आहे. ती भूमिका जी आहे ती अधिकृत असू शकते कारण ते मीडियाचे सदस्य जे कोणी पत्रकार आहेत ते तिकडच्या मुख्याध्यापकांशी बोलू शकतात. तशी त्यांच्याकडे अधिकृत त्यांना परवानगी असू शकते कारण ते मीडियाचे आहेत, ते बोलू शकतात. ते त्याच पद्धतीने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांशी बोलू शकतात किंवा लोकप्रतिनिधींशी बोलू शकतात, विरोधी पक्षाचे कोणी असतील त्यांच्याशी बोलू शकतात आणि शाळांची नेमकी काय स्थिती आहे हे जाणून घेऊन त्याची एखादी बातमी बनवू शकतात. आणि त्याचा निश्चितपणे प्रभाव जो आहे तो सरकारवर पडू शकतो आणि सरकार त्या संदर्भात जर काय कारवाई करायची आहे तर ती कारवाई करू शकते, निधी त्यांना उपलब्ध करू शकते किंवा त्या बातमीमध्ये किती सत्यता आहे हे पडताळू शकते. पण त्यासाठी अधिकृत असं कोणीतरी व्यक्ती जी आहे ती असणं आवश्यक असतं. पण तसं इथे मात्र दिसत नाही. कॉकरोच जनता पार्टी हा काही कोणता पक्ष नाहीये किंवा अधिकृत अशी काहीतरी मान्यता नाहीये. अशा वेळेला ही जी काही मोहीम आहे ती थेट जाऊन कुठल्या तरी शाळेत शिरणं आणि त्या शाळेची स्थिती जी आहे ती दाखवणं, त्यासाठी व्हिडिओ काढणं आणि ते व्हिडिओ जे ते व्हायरल करणं किंवा त्यावर प्रतिक्रिया देणं आणि एक प्रकारे सरकारची कशी आपण पोलखोल केली हे सांगणं, हे एक प्रकारे अनधिकृतच आहे. त्यामुळे कितीही त्याचं समर्थन केलं की शाळेची स्थिती वाईट होती म्हणून ते करावं लागलं, तर त्याला मान्यता मात्र देता येणार नाही. कारण त्याच्यामुळे एक अराजक सदृश अशी स्थिती जी आहे ती शाळांमध्ये निर्माण होऊ शकते. शाळा सुरू आहे, वर्ग सुरू आहेत आणि अचानक कोणीतरी येऊन थडकतं आणि तो व्हिडिओ काढायला लागतो की तिकडच्या वर्गांची पाहणी करायला लागतो, बेंच बघायला लागतो, खिडक्या बघायला लागतो. तर त्यामुळे निश्चितपणे शाळेचं जे काही कामकाज रोजचं सुरू आहे त्याच्यामध्ये अडथळा येतोच आणि अशा परिस्थितीमध्ये मग त्याचं समर्थन करता येणं अजिबात शक्य नाही. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टी ही ज्या पद्धतीने काम करते त्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही. त्यांना जर खरोखरच शाळांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करायची असेल तर त्या मुख्याध्यापकांना भेटणं, कोणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना भेटणं किंवा तिकडचे जिल्हाधिकारी आहेत त्यांना भेटणं किंवा जे कोणी अधिकृत व्यक्ती आहे त्यांना भेटून त्या संदर्भात चर्चा करून त्याच्यातून काय तोडगा काढता येईल हे करता येऊ शकतं. पण आपल्याला काहीतरी त्या ठिकाणी कळलेलं आहे आणि आपण एक प्रकारे त्या ठिकाणी गोंधळ माजवू शकतो, ही जी प्रवृत्ती आहे ती मात्र कोणीच स्वीकारणार नाही. आणि हे आज जरी समजा भाजप शासित अशा राज्यांमध्ये होत असेल, राजस्थानमध्ये होते, उत्तर प्रदेशात होते किंवा महाराष्ट्रामध्ये होते, तर त्याच्याबद्दल अनेक जणांना आनंद सुद्धा होत असेल. पण हीच स्थिती उद्या दुसऱ्या राज्यात येऊ शकते. दुसरी राज्य त्या संदर्भात काय निर्णय घेत आहेत तिकडे सुद्धा जर अशा पद्धतीने आणखी एखादा कोणी कॉकरोच जनता पार्टीचा नसेल पण अन्य कोणी सदस्य, अन्य कोणी व्यक्ती जाऊन समजा काँग्रेस शासित राज्याच्या एखाद्या सरकारी शाळेत शिरला आणि तिकडे जाऊन शूट करायला लागला आणि त्याने त्यांची माहिती करायला सुरुवात केली, तर सगळीकडे अशाच पद्धतीने बातमीदार तयार होतील ज्यांना कोणती अधिकृत मान्यता नाहीये. कोणी उठेल, त्याच्याकडे मोबाईल आहे, त्याच्याकडे कॅमेरा आहे, तो घेऊन तो कुठल्या तरी शाळेत शिरेल. ते खरे व्हिडिओ असतील की नाही माहीत नाही, खरी परिस्थिती असेल की नाही माहीत नाही, पण तो ती दाखवेल. आज AI आहे किंवा आणखी अनेक अशी साधनं उपलब्ध आहेत ज्याच्यातून व्हिडिओ खोटे बनवता येऊ शकतात. काही केलं जाऊ शकतं, कुठले जुने व्हिडिओ टाकले जाऊ शकतात आणि त्याच्यातून एक अराजक सदृश परिस्थिती जी आहे ती निश्चितपणे निर्माण होऊ शकते आणि हे टाळण्यासाठी ही परवानगी आवश्यकच आहे. आणि म्हणूनच लातूरमध्ये जे घडलेलं आहे ते चुकीचं होतं आणि त्यासाठी हा FIR दाखल केलेला आहे. उद्या अशीच परिस्थिती अन्य ठिकाणी झाली तर तिथेही अशा पद्धतीने त्यांच्या विरुद्ध, कॉकरोच जनता पार्टी विरुद्ध अशा तक्रारी केल्या जाऊ शकतील. राजस्थानमध्ये तर त्यांचा हल्ला झाला. आता त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये सुद्धा दिपके यांनी म्हटलं की 48 तासात शाळा दुरुस्त करा, नाहीतर आम्ही तिथे प्रवेश करू, पुन्हा एकदा जयपूरमध्ये येऊ. तिकडचे सुद्धा लोक जे आहेत ग्रामीण ते सुद्धा आव्हानं देत आहेत, तुम्ही इथे येऊन दाखवा, आम्ही त्याच्यावर काय प्रतिक्रिया देतो ते बघा. तर एक प्रकारे हा जो वादविवाद आहे हा इथे आवश्यक नाही.
तुम्हाला शाळांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुधारणा करायची आहे तर तो वादविवाद न करता संवादातून ते करता येऊ शकतं. पण तसं करायचंच नाहीये हेच याच्यावरून दिसून येतं आणि म्हणून मग शेवटी हे FIR वगैरे करावे लागतात. तेव्हा स्कूल ठीक करो असं म्हणता म्हणता हळूहळू लोकांच्या मनात ही भावना निर्माण होऊ शकते की कॉकरोच को ठीक करो आणि त्याच्यातून मग कॉकरोच जनता पार्टीचे जे कोणी येतील त्यांच्या विरोधात लोकांच्या मनात रोष निर्माण होईल आणि त्यातून वेगवेगळ्या पद्धतीचे वाद विवाद निर्माण होऊ शकतात. वेगवेगळे प्रश्न पोलिसांसमोर सुद्धा उभे राहू शकतात, आव्हानं उभी राहू शकतात. कदाचित कॉकरोच जनता पार्टीचे लोकांना अशाच पद्धतीचे सगळ्या घटना घडवायच्या आहेत का असा प्रश्न मनात निर्माण होतो. कारण त्या घडल्या तर आपलं मत वाढेल, आपली चर्चा होईल हेच याच्यावरून दिसून येतं. कारण त्यांचे व्हिडिओ सुद्धा तसेच येत आहेत दिपके किंवा आशुतोष रांका की बघा आपण अमुक केलं तर आपली कशी दखल घेतली गेली, लगेच निर्णय घेतले गेले, लगेच घाबरले लोक, शाळा ज्या आहेत त्या दुरुस्त होऊ लागल्या. शाळांमध्ये सुधारणा व्हायलाच पाहिजे पण त्यासाठी दबाव निर्माण करताना आपण कुठेतरी त्यात घुसखोरी करतोय अनधिकृत पद्धतीने हे मात्र कोणालाही पटणार नाही. तेव्हा कॉकरोच को ठीक करो अशा पद्धतीची मोहीम सुरू होण्यापूर्वीच हे नीट काहीतरी व्हायला पाहिजे असं वाटतं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.